हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आहे संडे आणि आम्ही संडे म्हटलं की कधी घरात कमीच असतो. काय करणार, एकच तर दिवस भेटतो. त्यासाठी आम्ही बाहेर चाललोय. कुठे चाललोय आम्ही? नाही, पिकनिकला नाही, आम्ही वनभोजनला चाललोय. आम्हाला संडेला बाहेर जेवायचं असतं, त्यामुळे आम्ही सगळं घरूनच बनवलंय आणि तिकडे जाऊन जेवणार आहोत. तर आम्ही आज काय काय मजा करणार आहोत हे या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल, त्यासाठी ब्लॉग बघत राहा. आम्ही आता निघालोय. चोराघाट म्हणून एक ठिकाण आहे आणि तिकडे आम्ही जातोय. तर ऋषींच्या ते ओळखीचं ठिकाण आहे, म्हणजे त्यांना रस्ता माहिती आहे की कसं जायचंय ते. तर मी त्यांना सांगितलं की आता तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे. तर ते मला म्हणतात नाही, तू चुकीचं सांगतेस. म्हणून त्याने गाडी थांबवली, शहानिशा केली आणि म्हणतात नाही, हे काहीतरी चुकतंय, आपल्याला सरळच जायचं. जेव्हा आम्ही सरळ गेलो आणि जेव्हा तो रोड आला तेव्हा तो रोड बंद होता. म्हणजे गुगल एवढं स्मार्ट आहे. माझा तर अजिबात विश्वास नसतो गुगलवर कधीच, कारण मी माझ्या हातात जेव्हा मोबाईल असतो तेव्हा मी कायम ह्यांना चुकीच्या रस्त्यावर नेत असते. आमचा गुगल मॅप. तर सांगायचं असं आहे की गुगलला सगळं म्हणजे एवढा अपडेट असतो गुगलचा की त्याने अगदी रोड परफेक्ट सांगितला. म्हणजे तो रोड ते बंद होता, जो रोज चालू असतो तो आज बंद होता, म्हणून त्याने आम्हाला वेगळा रूट सांगितला आणि आम्ही आता परत उलट जाऊन त्या रोडला आलो. डिस्पोजल घ्यायचं. तर आम्ही पिकनिक मध्ये पोहोचलेलो आहे आणि ही गर्दी बघताय तुम्ही, भरपूर गर्दी आहे. आणि आपली गाडी आम्हाला गाडी लावायला चान्स नाही आहे. आम्ही इथे पोचलोय, पण आम्हाला गाडी पार्किंगला जागा मुश्किलीने भेटली आहे, पण बसायचं कुठे तेच कळत नाहीये. इकडे तुम्ही बघू शकता सगळ्या गाड्याच गाड्या. आणि तर फायनली आम्हाला आमची जागा भेटलेली आहे आणि आम्ही आता बसलोय. इथे गर्दी खूप कमी आहे आणि समोर बघाल तर इकडे समोर काय आहे, होय नदी आहे का? शिवांश हात काढ. तुम्हाला ना मी एक गोष्ट सांगते, ही समोर जी माणसं दिसत आहेत ना, ते ना प्यायलेले होते आणि तो एक माणूस आहे ना त्यातला, तो ना त्यांच्या बाकीच्यांबरोबर भांडत होता की मुझे चिकन नहीं चाहिए. नहीं मतलब नहीं, मुझे बिलकुल चिकन नहीं चाहिए. ठीक आहे. आणि मी ह्यांना म्हणते की बघा, तो बेवडा असून पण म्हटलं चिकनला नाही बोलतोय. थोड्या वेळानं तो माणूस म्हणतो मैं खाऊंगा तो सिर्फ मटन ही खाऊंगा, मुझे मटन ही चाहिए. आम्हाला एवढं हसायला आलं ना, म्हणजे काय बोलणार त्या माणसाला. तर मला गार्डन जायचंय होतं, पिकनिकला जातोय. तुला गार्डन मध्ये जायचं होतं? अच्छा, मग हे गार्डनच आहे काय समोर? गार्डन मध्येच बसलो आपण. गार्डन नाही, पिकनिकला बसलोय. कसं वाटलं बघ की सांगतोय तू. हॅलो, आमच्याकडे ना एक नवीन पाहुणा आलाय, हा बघा. हॅलो. हॅलो. राग येतोय ऋषी त्यांना. थंडी लागतेय का रे तुला? तुमच्या हातामुळे दिसत नाही तो. किती मस्त. पण ही पोपटी नाही, कंट नाही त्याला. ए माझ्यावर ठेव. तू आज जातो गेला. माझ्याकडे ये रे, माझ्याकडे. थांब, मी देतो तुला. नीट बस आधी शांतपणे. मी असं नाही चावतो बाई. खूप वेळ झाला हा आमच्याकडेच आहे अजून. मला ना पोपटांची खूप आवड आहे, पण ना काही कारणास्तव आम्ही ठेवू शकत नाही, कारण का कोणाला बंदिस्त करून ठेवायला मला आवडत नाही. पण आवड तर एवढी आहे ना की काय विचारू नये. पण घेऊया ना, आपण बंदिस्त नाही करून घेऊ, आपण सुट्टा ठेवू. पण शेवटी तो स्वतःच्या मर्जीने नाही ना. मर्जीने नाही असं नाही. ठेवलं का? किती गोड आहे यार, काही नाही बिचारा, एकदम शांत आहे. किती छान पिल्लू आहे. कोण आहे? कसं बोलतेस तू बोलत नाहीस का? बोलत नाहीस? तुला कळते मी काय बोलतेय? तुला हिंदी कळते? वा, शिवांशला इकडे त्याचे फंटर भेटलेत त्याच्यासारखेच.
संध्याकाळचे 4:30 वाजले आहेत आणि आम्ही आता इथून निघतोय. आमची सगळी आवराआवरी झाली आहे आणि थंडी लागायला लागली आहे मेन म्हणजे. आणि एवढ्या थंडीत पण लोक कशी काय पाण्यात उतरत आहेत काय समजत नाही. खूप आम्ही एन्जॉय केलं, खूप मस्ती केली ना शिवांश. शिवांशने तर जीवाची मजा केली है ना. दुसऱ्यांना पण कंटाळवला नाही. दुसरे कंटाळले अक्षरशः त्याच्यासोबत खेळून खेळून. तर मित्रांनो, आम्ही आत्ताच घरी पोचलेलो आहोत. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.